नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। 13वी संविधान हक्क परिषद संपन्न झाली त्याबद्दलची ही बातमी आहे। प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा क्रांती सभा आयोजित 13वी संविधान हक्क परिषद संपन्न झाले आहे। विषय या परिषदेचा होता मुक्ततेची 75 वर्ष, भविष्यातील संविधानिक स्वातंत्र्य आणि लोकशाही समोर उभी राहणारी हुकुमशाही व्यवस्था। संवादक भारताचे संविधानवादी, मुक्त नागरिक, कायद्याचे अभ्यासक आणि जागृत कार्यकर्ते। यामध्ये भारतीय बौद्ध महासभा, ओबीसी एकीकरण समिती, अखिल भारतीय भंडारी सेना, ऑल इंडिया ख्रिश्चन असोसिएशन, भीम आर्मी, संविधान रक्षक दल, दैनिक जागृत भारत, मल्याळम अम्मा असोसिएशन, सार्वजनिक जयंती उत्सव समिती, ब्लू लिबरेशन मिशन, मैत्री संस्था, शिक्षक लोकशाही आघाडी, नॅशनल ख्रिश्चन फोरम, घर हक्क संघर्ष समिती, ब्लू टायगर, अजंठा बुद्ध विहार समिती, कष्टकरी घर कामगार महिला संघटना, बहुजन शक्ती सामाजिक संस्था, संविधान सन्मान दल, एकल महिला अधिकार मंच, ग्रो ग्रीन फाउंडेशन, अस्तित्व फाउंडेशन, शिवराज मित्र मंडळ, जनसहयोग मित्र मंडळ, सिद्धार्थ महिला मंडळ, जनविकास संस्था, संकल्प संस्था, माणुसकी फाउंडेशन, प्रज्ञासूर्य बहुउद्देशीय संस्था जन विकास फाउंडेशन, परिवर्तन सत्ता ग्रुप, शील फाउंडेशन, जीवन आधार फाउंडेशन, रेस्क्यू फोर्स भारत देश, शांतिदूत सेवा मंडळ कांजूरमार्ग आदी संस्था या 13व्या संविधान हक्क परिषदेमध्ये सहभागी झाल्या होत्या। 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता K2 समोरील मैदान, MMRDA कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग स्टेशनजवळ, कांजूरमार्ग पश्चिम या ठिकाणी 13वी संविधान हक्क परिषद संपन्न झाली। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। चॅनेल सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।